नमस्कार. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कसे आहात सगळे? तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त मीन राशीच्या लोकांसाठी नाही आहे, तर हा त्या लोकांसाठी आहे ज्यांनी आयुष्यात खूप सोसले, जे रडलेत पण तरीही दुसऱ्यांच्या सुखासाठी हसत राहिलेत. मीन राशीच्या आयुष्यातला कर्माचा 3रा अध्याय आता संपत आला आहे. ब्रह्मदेवाने तुमच्या नशिबात काही अशा 10 गोष्टी लिहून ठेवल्या आहेत, ज्या आता घडणारच आहेत. हा अंत नाहीये, तर हा एका सुवर्ण काळाचा प्रारंभ आहे. तुमचं आयुष्य कधीच सरळ रेषेत चाललं नाही, बरोबर ना? जिथे लोक हार मानतात, तिथे तुम्ही अजूनही लढताय. भावना मनात दाबून ठेवणं, वेदना गिळणं आणि सरळ ठीक होईल, सगळं काही ठीक होईल या आशेवर जगणं हेच तुमचं आयुष्य बनलंय. पण आता वेळ बदलली आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यातल्या एक एक गोष्टी तुम्हाला स्वतःच्या आयुष्याचा आरसा वाटतील. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे भ्रमाचा अंत. मीन राशीचं मन खूप भोळं आणि विश्वासू असतं. तुम्ही एखाद्यावर जर विश्वास ठेवला की तो शेवटपर्यंत निभवता. पण कर्माच्या या 3ऱ्या अध्यायात तुम्ही अनेकदा डोळे झाकून लोकांवर विश्वास ठेवला. तुम्हाला आतून माहिती होतं की काहीतरी चुकतंय, पण मन म्हणायचं, नको, तो माणूस चांगला आहे. आता तो भ्रम तुटण्याची वेळ झाली आहे. सत्य इतकं स्पष्टपणे समोर येईल की तुम्हाला ते नाकारता येणार नाही. हे सत्य कदाचित सुरुवातीला थोडं दुःख होईल. पण लक्षात ठेवा, भ्रम आयुष्य उद्ध्वस्त करतो, सत्य नाही. आता तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही वास्तवाचा स्वीकार कराल. दुसरी गोष्ट म्हणजे विषारी नात्यांचा शेवट. तुमचं सगळ्यात मोठं कर्म म्हणजे तुमची नाती. जिथे लोक 2 मिनिटं थांबत नाहीत, तिथे तुम्ही वर्षानुवर्षे अपमान सहन करून थांबलात. तुम्ही प्रेम दिलं, पण त्या बदल्यात काय मिळालं? फक्त दुर्लक्ष. आता ब्रह्मदेवाचा न्याय बघा. जे नातं तुमचं अस्तित्व संपवत होतं, ते नातं तुमच्या आयुष्यातून कायमच निघून जाणार आहे. कधी वादातून, तर कधी समोरचा माणूस स्वतःहून दूर होईल. तुम्हाला वाटेल की नातं तुटतंय, पण खरं सांगू, तुमची गुलामीतून मुक्तता होते. जे नातं तुम्हाला आदर देऊ शकत नाही, ते तुमच्या आयुष्यात असण्याचा अधिकारच हिरावून बसलंय. मित्रांनो, 3री गोष्ट म्हणजे स्वतःला दोष देणं थांबवा. मीन राशीचे लोक नेहमी म्हणतात, माझीच चूक झाली, मीच जास्त अपेक्षा केल्या. स्वतःलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं आता थांबवा. तुम्हाला आता हे जाणवेल की लोकांनी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला. ती तुमची चूक नव्हती, ती त्यांची लायकी होती. जेव्हा तुम्ही स्वतःला माफ कराल, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने प्रगती कराल. हा मानसिक त्रास आता संपणार आहे आणि नवीन आत्मविश्वास तुमच्यात संचारणार आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्माच्या हिशोबाचा निकाल. तुम्ही विचार केला असेल ना, की मी एवढं चांगलं वागलो तरी माझ्याच वाटेला दुःख का? 3रा अध्याय संपताना कर्माचा हिशोब पूर्ण होतो. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, ज्यांनी तुमचं मन दुखावलं, त्यांना आता त्यांच्या कर्माची फळं मिळायला सुरुवात होईल. आणि तुम्हाला अशा ठिकाणाहून मदत मिळेल जिथून तुम्ही कधी अपेक्षाही केली नसेल. नियती आता आपलं संतुलन राखणार आहे. तुमची पुण्याई आता तुमच्या पाठीशी उभी राहणार आहे. 5वी गोष्ट म्हणजे आर्थिक संघर्षाचा अंत. मीन राशीने पैशांसाठी खूप कष्ट केलेत. कधी पैसे आले पण टिकले नाहीत, कधी संधी आली पण वेळ चुकली. पण आता ही परिस्थिती बदलते.
पैसा एकदम आभाळातून पडणार नाही, पण जो येईल तो टिकणारा असेल. तुमचं कर्ज हळूहळू कमी होईल आणि मनावरचा तो ओझा उतरून जाईल. उद्या कसं होईल ही भीती आता शांत होणार आहे. हा आर्थिक बदल म्हणजे तुमच्या स्थिर आयुष्याची पहिली पायरी आहे. 6वी गोष्ट म्हणजे तुमचा आत्मविश्वासाचा पुनर्जन्म. आता तुम्ही कुणाला काही सिद्ध करण्यासाठी नाही, तर स्वतःसाठी जगणार आहात. 7वी गोष्ट म्हणजे आध्यात्मिक जागृती. आतापर्यंत तुम्ही देवाला प्रश्न विचारत होतात, माझ्यासोबतच असं का? पण आता स्वतःला तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं अनुभवातून मिळतील. तुमचं स्वामींशी असलेलं नातं अधिक घट्ट होईल. आणि 8वी गोष्ट म्हणजे एकांताची भीती संपेल. तुम्हाला आधी एकटं वाटायचं, पण आता तुम्हाला कळेल की मी एकटा नाही. मी स्वतःसाठी पुरेसा आहे. तुम्ही स्वतःच्या कंपनीचा आनंद घ्यायला शिकाल. 9वी नंबरची गोष्ट म्हणजे आयुष्याला मिळणारं मोठं वळण. हे वळण नियती आणणार आहे. कदाचित तुमचं काम बदलेल, तुमचं राहण्याचं ठिकाण बदलेल किंवा तुमची विचार करण्याची पद्धत. हे वळण सुरुवातीला भीतीदायक वाटेल, पण ते तुम्हाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाईल. आणि 10वी गोष्ट म्हणजे शांत पण शक्तिशाली सुरुवात. हा नवीन अध्याय गाजावाजा करून सुरू होणार नाही, कोणी टाळ्या वाजवणार नाही, पण आतून तुम्ही पूर्णपणे बदललेले असाल. तुम्ही कमी बोलाल, पण तुमचे निर्णय ठाम असतील. सुरुवातीला दुखापतीतून सावरलेलं हे एक शांत सामर्थ्य असेल. तर मित्रांनो, मीन राशीच्या आयुष्यातला हा कर्माचा 3रा अध्याय संपणं म्हणजे तुमच्या आयुष्याचा, तुमच्या दुःखाचा, तुमच्या आयुष्यात जे दुःख आले त्याचा शेवट आणि सुखाची नांदी आहे. जे गेलं ते गेलं, जे राहिलं ते तुमचं आहे. आता रडणं सोडा आणि या नवीन सुरुवातीसाठी तयार व्हा. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल आणि तुम्हाला या गोष्टी पटल्या असतील, तर कमेंटमध्ये जय श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटने आम्हाला खूप बळ मिळते. व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मीन राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच मार्गदर्शक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.